ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. निर्गम अध्याय 7 ते 13 ही वचने. निर्गम अध्याय 7 ते 13 ही वचने. मोशे व अहरोन यांनी फारोशी हे बोलणे केले. तेव्हा मोशे 80 वर्षाचा व अहरोन 83 वर्षाचा होता. नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यास म्हणाला, तुम्ही स्वतः काही अद्भुत कृती दाखवा. असे फारो तुम्हास म्हणेल तेव्हा तू अहरोनास सांग, आपली काठी घेऊन फारो पुढे टाक, म्हणजे तिचा साप होईल. मग मोशे व अहरोन यांनी फारो जवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्या पुढे टाकिली, तेव्हा तिचा साप झाला. मग फारोने जाणते व मांत्रिक बोलाविले. मिस्राच्या त्या जादूगारांनी सुद्धा आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसाच प्रकार केला. त्यांनीही आपापल्या काठी खाली टाकताच त्याचे साप झाले, पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकिल्या. तथापि फारोचे मन कठीण झाले आणि परमेश्वरांनी म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन यांचे म्हणणे ऐकेना. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. देवबापाने आजची सुंदर सकाळ माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग निर्गम त्याचा 7 अध्याय वचन 7 ते 13. या वचनामध्ये देवाने आपल्या प्रजा इस्रायल यांना मिस्रच्या गुलामीतून सोडवण्याकरिता आपला सेवक मोशे व त्याचा भाऊ आरोनाला मिस्र देशात पाठवले हा वृत्तांत आपल्याला दिसतो. व परमेश्वराने मोशे व आरोनाला म्हटले की मिस्रमध्ये जाऊन जेव्हा तुम्ही फारोच्या समोर उभे राहाल त्यावेळेस फारो जर तुम्हाला काही तुमच्याकडून चमत्कार बघण्याची इच्छा करेल, त्यावेळेस परमेश्वराने त्यांना सांगितलं की आरोनाच्या हातची लाटी तू जमिनीवर टाक व 30 सर्प होणार. म्हणजेच परमेश्वराने मोशे व आरोनाला मिस्रमध्ये जेव्हा पाठवलं तर एक अधिकाराच्याद्वारे एक अधिकार देऊन त्यांना या ठिकाणी पाठवलेला आहे. मोशे व आरोनाच्या हातात जी काठी आहे ती परमेश्वराचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करण्यासाठी परमेश्वर मोशे व आरोनाला सांगतो आहे. माझे प्रियनो,
आमचा देव, आमचा प्रभू आजही आपल्या सेवक सेविकांना अधिकार देऊनच तो पाठवत असतो. जर आपण योहानाचं पुस्तक त्याचा 14 अध्याय आणि वचन 18 जर बघितलं तर वचन सांगते, परमेश्वर म्हणतो की मी तुम्हास अनाथ सोडणार नाही. आणि त्याचबरोबर लूका शुभवर्तमान त्याच्या 12वा अध्याय आणि वचन 12 जर आपण बघितलं, त्या ठिकाणी म्हटलं आहे, पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल की काय करावे. म्हणजेच परमेश्वर आजही आपल्या सेवक व सेविकांना जेव्हा तो आपल्या कार्यासाठी पाठवतो, अनेक जे लोक बंधनात आहेत त्यांना सोडवण्यासाठी जेव्हा पाठवतो, तेव्हा एक अधिकाराच्या द्वारे एक अधिकार देऊन एक विशेष आशीर्वाद देऊन त्यांना तो पाठवत असतो. म्हटलेलं आहे की पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. पवित्र आत्मा हा आमचा सहाय्यक म्हणून आमच्या सोबत सदैव असतो. देवाने प्रत्येक आपल्या लोकांना अधिकार दिला. जर मत्ती शुभवर्तमान त्याच्या 18 आणि वचन 18 जर आपण बघितलं, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे तुम्ही पृथ्वीवर बांधणार ते स्वर्गात बांधेल व जे तुम्ही पृथ्वीवर उघडाल ते स्वर्गात उघडले जाईल. म्हणजे असा सामर्थ्य अधिकार परमेश्वराने आपल्या निवडलेल्या प्रत्येक प्रिय लोकांना दिलेला आहे आणि त्या अधिकाराच्या द्वारे देव आम्हाला पाठवतो. जा आणि देवाचं नाव गौरवा. या ठिकाणी मोशे आणि आरोनाला परमेश्वराने मिस्रमध्ये अधिकाराच्या द्वारे पाठवलेला आहे. काय माझे प्रणव, जो अधिकार मोशे व आरोनाला दिला तसाच पवित्र आत्म्याच्या द्वारे अन्य चिन्ह आणि चमत्कारांच्या द्वारे परमेश्वर आमच्याद्वारे देखील आपला अधिकार या पृथ्वीवर प्रगट करू इच्छितो. काय आपण तयार आहोत का? प्रार्थना करू. देवा, धन्यवाद या सुंदर वचनाकरवी प्रभू आमच्याशी बोललस, याबद्दल तुझे खूप खूप आभार मानतो. सर्व महिमा सर्व आदर देवा तुझ्याच जिवंत पवित्र सामर्थ्य नावाला देऊन प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतोय, म्हणून तो एक आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.